या गेल्या 4-5 दिवसापासून एक घटना आपण जळगावच्या संदर्भात पाहतोय की एक मुलींची विक्री करणारी टोळी असेल तर ती त्या संबंधित व्यक्तींना पैशाच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून लग्न करण्याचं आमिष दाखवलं जातं, त्याच्यामध्ये पैसा घेतला जातो आणि नंतर त्या घरातून बाहेर पडून दुसरीकडे त्या मुलीचं लग्न लावून दिलं जातं। पण यामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून एक बातमी सातत्याने येत होती की मुलीचं अपहरण करून तिची विक्री केली आणि या धक्क्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली। खरं वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे। यामध्ये स्वतः SP सर आणि त्यांची संपूर्ण टीम ही तपास करते। यामध्ये ही मुलगी गायत्री भैया पाटील, म्हणजे मला खरं आश्चर्य वाटते फार। या मुलीनं काही टोळीच्या संगनमताने एकाच मुलीचा 4 ठिकाणी विवाह झालेला आहे। मग तो पुण्यामध्ये, परभणी, कोल्हापूर असेल, जळगावमध्ये असेल आणि विवाह करत असताना अतिशय तातडीने विवाह करावा लागेल असं सांगून संबंधित व्यक्तीकडून पैसे घेतलेले आहेत आणि 5-6 दिवस त्या व्यक्तीबरोबर राहून परत दुसरीकडे लग्न केलं जाते आणि हे फार मोठी फसवणूक करणारी टोळी असल्यामुळे यांच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे।